नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. पुण्यातील जीबीएस आजाराच्या तपासणीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एक पथक दिल्लीवरून पुण्यामध्ये पोहोचलेलं आहे. हे पथक पाण्याच्या स्रोतांची नांदेड सिटी इथं जाऊन पाहणी करतंय. तर यावेळी नांदेड सिटीमधील ग्रामस्थांनी आक्रोश केल्याचं दिसून आलंय. पथकानं घराघरात जाऊन पाहणी करावी अशी मागणी हे ग्रामस्थ करत होते. या ग्रामस्थांनी पथकाला घेरावही घातला. तर जेव्हा हे पथक आलेलं होतं पाण्याची तपासणी करण्यासाठी त्यावेळेला ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. तर हे पथक पळून जाण्याच्या तयारीत होतं. उपाययोजना केल्या जात नाहीयेत असं म्हणत या ठिकाणी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आणि या पथकाला रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर केंद्राचं हे पथक पोहोचलेलं आहे. घराघरात जाऊन पाहणी करावी अशी मागणी इथले ग्रामस्थ करताना दिसत आहेत. त्यांनी आपला आक्रोश सुद्धा बोलून दाखवला. त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. थोड्याच वेळापूर्वी हे पथक पोहोचलेलं होतं. खास दिल्लीवरून हे पथक आलेलं आहे केंद्राचं आणि पुण्यामध्ये असलेलं जे पाणी आहे त्याची तपासणी या पथकाकडून केली जाते. त्यासाठी इथं हॉस्पिटलमध्ये सुद्धा भेट दिलेली होती आणि त्याच वेळेला स्थानिकांनी गराडा घातल्याचं दिसून आलं आहे. तर प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांनी पाहणी करावी असं या इथल्या लोकांचं म्हणणं आहे. पण आपण तपासणी केलेली आहे, पाहणी केलेली आहे, त्याच्यावर संशोधन करणार असल्याचं या पथकाकडून सांगितलं जातंय.